आदळली बाजूले चालणे गयात किंवा मरी गयात तरी काही टेन्शन नाही. म्हणजे हा काय त्यांचा सुद्धा स्वार्थ आहे ना. स्वार्थ. अहो आपण जे जीवन जगतोय ना ते स्वार्थापोटी जीवन जगतोय. आपल्याला वाटतं मी मेल्यानंतर माझा मुलगा 12 दिवस एक घास अन्नाचा उचलणार नाही. पण तुम्हाला सांगू का, जाडून आल्यानंतर कडू घास करता तुमच्याकडे हा लगे खावाल बट्टच तो त्यान घर मी मन घर. हे काय मग सर्वी माया आहे. माय बाप पत्नी पोर रडतील क्षण बरी, जाईल महिना दुःख विसरतील, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. तुकडोजी महाराजांनी सांगितलं क्षणात चुकला बोलू नको रे, प्रभू नाम घेऊन तारी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. काय सांगितलं की प्रभूचं चिंतन कर. संसारातून कधी तुला तरुण जायचं असेल तर त्या प्रभूचं चिंतन कर. तुझी माय सुद्धा तुझ्या कामी येणार नाही, ना तुझा बाप तुझ्या कामी येणार नाही, ना तुझा मुलगा तुला रडणार. ते महिन्यानंतर काय घडणार आहे, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. अरे भल्या माणसा म्हटले तुला जे 4 खांदेकरी खांदा देताना ते तू सुद्धा तुझ्या सोबत येणारे नाही आहे. सोबत नाही तुझ्या कोणी 4 खांदेकरी, जाडून येतील तुझ्या देहाला बरे का सोन्या परी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. काय सांगितलं 4 खांदेकरी सुद्धा तुला जाडून येणारे. पण अगोदर ती घटिका होण्याच्या अगोदर काय होणार म्हटले, बांबूची चौकट करोनी निजविले यास त्यावरुनी, बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न यावा म्हणून, कोणा दया येईना मज हरी भक्ती करू देईना, हावऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देईना. मला सांगा माय, जेव्हा आपल्याला किरडीवरती टाकलं जातं तेव्हा आपला मुलगा येतो का, ओ बो एवढं पॅक बांधू नका रे, मन मायले हाल होती ती ना, मन बापले बांधू नका रे बा. मलाच म्हणतात त्या वडा का बो वडा, आयुष्यभर तट चालना, हाव किडीवर उठी बसाले नको म्हणून बांधा त्याला पॅक. बांबूची चौकट करोनी निजविले यास त्यावरुनी, बांधिले जबरदोरीने तो पुन्हा न यावा म्हणून. तो गेला ना तो पुन्हा या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला, तो पुन्हा यायला नको म्हणून. तुम्हाला सांगू का, त्या दिवशी दया कोणाला येत नाही, जाणणाऱ्यांना सुद्धा दया राहत नाही. कुठपर्यंत वाट पाहता ते बबली आणि बबल्या येस तोपर्यंत आपलं गरमाप्रेत राहस. त्या उन्हात की काढा येणे डांग डांग चालणं डोलगं टोकत. म्हणजे म्हणून या नश्वर देहाचा अभिमान करू नका. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पर जाना है, तू काया नगर का सौदागर. बेटा कहे रे बाप मेरा है, बाप कहे रे बेटा मेरा है, बेटा करे रे माँ मेरी है, माँ कहे रे बेटा मेरा है, माँ बेटा का बेटा माँ का है, तो जन्म देने का नाता है, तू काया डगर का सौदागर, तुझे अपने वतन पर जाना है, तू काया नगर का सौदागर. एक दिवस हे सर्व काही आपल्याला सोडून जावं लागणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे, 100 वर्षाचं आयुष्य त्या प्रभू परमपित्याने आपल्या हातात दिलेले आहे ना, मग या देहाचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्य बालत्व मध्य पीडा रोगक्षय, काय वजनासी उरले ते पायेगा, राम राम स्मरा आधी. माझ्या तुकोबरायांनी विनंती केली, विनवितो सकळ ही जना, कर जोडो निथोरा लहाना, दान तुकेच द्या मज दिना, मने तुकया बंधू राम राम मनागा, राम राम स्मरादी. माझ्या तुकोबरायांनी लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत काय केली,
प्रार्थना केली की बाबांनो विनंती करतो, हा देव नाशिवंत आहे, याला पवित्र कधी करायचं असेल तर मी तुमच्याजवळ भीक मागतो. दान तुकेच द्या मज दिना म्हणे तुकया बंधू, राम राम म्हणागा, राम राम स्मरादी. म्हणून गर्भवासाचं दुःख चुकवायचं क्षेत्र ऐसी जोडी करा, राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शिन त्याची फळ. संसारासाठी किती जरी केलं तरी हा संसार आपल्याला दुःखच देणार आहे. पण संसार करत असताना संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळो वेळा, भजन